आई आणि बाळाच्या सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंगच्या प्रवासात सर्वात मोठा आणि पहिला अडथळा असतो तो म्हणजे करेक्ट डीप लॅचचा. प्रॉपर लॅचिंग टेक्निक फॉलो न केल्यामुळे आईसाठी ही स्तनपानाची प्रक्रिया पेनफुल होऊन जाते आणि बाळासाठी फ्रस्ट्रेटिंग होऊन जाते. त्यामुळेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करेक्ट लॅचिंगची टेक्निक शिकवणार आहे, ज्यामुळे तुमचा स्तनपानाचा प्रवास आनंददायी आणि यशस्वी होईल. नमस्कार, मी डॉक्टर भारती पडोळे. मी मीरा रोड, मुंबई मध्ये प्रॅक्टिस करणारी एक बालरोग तज्ज्ञ आहे. माझ्या डॉक्टर मॉम सायक्लोपीडिया ह्या चॅनल थ्रू मी जास्तीत जास्त न्यू आणि कन्फ्युज पेरेंट्स पर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. सो एका पॉझिटिव्ह नोटवर चालू करूया. बाळ करेक्ट लॅचिंग करतंय हे दर्शवणाऱ्या ह्या खालील 5 खुणा आहेत. खूण नंबर 1, बाळाला दुधाला लावल्यानंतर सुरुवातीला ज्या वेदना होत असतात त्या काही मिनिटांनंतर बंद होऊन जातात. खूण नंबर 2, बाळाचे दूध पिऊन झाले की तुमची छाती हलकी वाटू लागते. खूण नंबर 3, निप्पलच्या आजूबाजूला असणारा काळा भाग याला एरिओला असं म्हटलं जातं. तर जेव्हा बाळ सक करतं तेव्हा लॅच करताना फक्त निप्पलवर लॅच करण्याऐवजी जर बाळ 70 ते 80% एरिओलावर लॅच करत असेल आणि बाळाचे ओठ बाहेरच्या दिशेला उलटवलेले माशासारखे दिसत असतील तर ती एक गुड लॅचची खूण आहे. खूण नंबर 4, बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर आईच्या स्तनाचा निप्पल आणि एरिओलाचा भाग कोणासारखा म्हणजे असा टीट सारखा शेप निप्पल आणि एरिओलाचा फॉर्म होत असेल तर बाळ करेक्टली लॅच करत आहे. खूण नंबर 5, जर तुमचं बाळ 24 तासात किमान 6 ते 7 वेळा सू करत असेल आणि त्याचं वजन व्यवस्थित वाढत असेल तर त्याचं पोट भरतंय आणि दूध पिल्यानंतर व्यवस्थित ढेकर घेत असेल आणि झोपत असेल तर बाळ करेक्टली लॅच करतंय. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला ही माहिती जेन्युइन वाटली असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाळ करेक्ट आणि डीप लॅच करत नाहीये हे कसे ओळखायचे ते आता बघूया. ब्रेस्ट फिडिंगच्या कम्प्लीट सेशनमध्ये म्हणजेच 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली जर पेन होत असेल, दूध पित असताना वारंवार सकिंग ब्रेक झाल्यामुळे बाळ असा आवाज करत असेल तर, निप्पल्सचा कलर चेंज झालाय, निप्पल्सवर कट्स आलेत, निप्पल्स खूप पेन होत आहेत किंवा रक्तस्राव होत असेल तर, आणि दूध पाजल्यावर सुद्धा बाळ चिडचिड करत असेल, रडत असेल, झोपत नसेल, ढेकर देत नसेल तर बाळाचा लॅच करेक्ट नाहीये हे तुम्ही समजू शकता. लॅचिंगचा करेक्ट आणि इनकरेक्ट सायन्स कसा ओळखायचा ह्या तुम्ही समजून घेतल्या, पण फीडिंगची पोझिशन आणि वेळ जर तुम्ही चुकवली तरी सुद्धा तुमचं बाळ ब्रेस्ट फीडिंग नाकारणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळाचे हंगर क्यूज कसे ओळखायचे आणि बाळाला कुठल्या पोझिशनमध्ये फीड द्यायचं याबद्दल माहिती देणार आहे. सो सून टू बी पेरेंट्स, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.